नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यातील मोनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राअंतर्गत वाडा खडकोना गावाच्या हद्दीतील असलेल्या जय अंबे ढाब्यावर 4 एप्रिलला अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। विश्रांतीसाठी थांबलेल्या टेम्पो चालकावर ढाबा मालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण करत त्याला पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या घटनेत 30 वर्षीय दानिश खान हा टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याचा सहाय्यक सोनू पाल यालाही मारहाण करण्यात आली आहे। शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जात असताना दानिश खान आणि त्याचा सहाय्यक जय अंबे ढाब्यावर थांबले। कोल्ड्रिंक घेतल्यानंतर टेम्पोची चावी हरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ढाबा मालकाकडे चौकशी केली। चावी परत दिल्यानंतर ढाबा मालकाने मंदिरासाठी 20 रुपयाची दक्षिणा मागितली। दानिशकडे सुट्टे पैसे नसल्याने त्याने नकार दिला। यावरून संतापलेल्या ढाबा मालकाने आणि त्याच्या 8 ते 10 कामगारांनी दानिशला लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली। त्यानंतर त्याला एका खोलीत नेऊन कपडे काढायला लावून लाकडी काठी आणि पट्ट्याने मारहाण करण्यात आली। इतक्यावरच न थांबता ढाबा मालकाने आज तू इथून जिवंत बाहेर जाणार नाही अशी धमकी देत त्याच्या अंगावर अगदी गुप्तांगावरही पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला। दरम्यान मदतीला आलेल्या सहाय्यक सोनू पाललाही मारहाण करण्यात आली। घटनेनंतर आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्यात आला। काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दानिश खानची सुटका केली। त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी मोनोर पोलीस ठाण्यात ढाबा मालक आणि कामगारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 109(1), 189(2), 191(2), 190, 118(1), 115(2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। 44 वर्ष विनोद पारसनाथ सिंग, व्यवसाय ढाबा चालक, राहणार वाडा खडकोना जय अंबे ढाबा, मूळ राहणार जौनपुर उत्तर प्रदेश। 38 वर्षे राम मिलन राम भागवत सिंग, राहणार पालघर, मूळ राहणार गोरखपुर उत्तर प्रदेश। 22 वर्षे मोहम्मद युसुफ मोहम्मद हुसेन अंसारी, राहणार जय अंबे ढाबा वाडा खडकोना, मूळ राहणार आंबेडकर नगर उत्तर प्रदेश। तर 29 वर्षे शिवप्रसाद अंजनी कुमार तिवारी, राहणार जय अंबे ढाबा वाडा खडकोना, मूळ राहणार रीवा मध्य प्रदेश यांना अटक केली आहे। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ढाब्यावर बेकायदेशीर आणि संशयास्पद धंदे सुरू असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर हा प्रकार अधिक गंभीर मानला जात असून नागरिकांकडून हा ढाबा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे। तसे दक्षिणाही स्व इच्छेने दिली जाणारी बाब असताना जबरदस्तीने पैसे मागणे आणि त्यावरून जीवघेणा हल्ला करणे हा प्रकार समाजासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे मत व्यक्त होत आहे। भारतीय संस्कृतीत दक्षिणा ही स्व इच्छेने श्रद्धेने दिली जाणारी गोष्ट आहे। ती कधीही सक्तीने घेतली जात नाही। मात्र या प्रकरणात दक्षिणा ही केवळ एक निमित्त ठरल्याचे दिसून येत आहे। दानिश खानकडे सुट्टे पैसे नसल्याने त्याने दक्षिणा देण्यास असमर्थता दर्शवली। एवढ्याशा कारणावरून ढाबा मालक संतापला आणि त्याने आपल्या कामगारासह चालकावर हल्ला चढवला। यातून काही गंभीर प्रश्न उभे राहतात। ढाब्यावर ग्राहकांकडून दक्षिणा मागण्याचा अधिकार कुणाला? धार्मिक भावनांचा वापर करून जबरदस्तीने पैसे उकळले जात आहेत का? हा प्रकार सर्रास सुरू होता का? स्थानिकांच्या मते या ढाब्यावर येणाऱ्या वाहन चालकांकडून अशाच प्रकारे पैसे उकळण्याचे प्रकार याआधीही घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। दक्षिणा हे नाव देऊन प्रत्यक्षात जबाबदारीची वसुली केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। दानिशने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याला केवळ मारहाण करण्यात आली नाही तर खोलीत नेऊन
निर्दयपणे काठी आणि पट्ट्याने मारले गेले। एवढ्यावर न थांबता त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। हे केवळ मारहाण नसून थेट खुनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते। दक्षिणासारख्या पवित्र संकल्पनेचा वापर करून जर लोकांना धमकावले जात असेल तर ही केवळ कायद्याची नव्हे तर समाजाच्या मूल्याचीही पायमल्ली आहे। अशा घटनांमुळे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते। श्रद्धेच्या नावाखाली सक्ती आणि दहशत माजवणाऱ्यांना वेळीच रोखले नाही तर दक्षिणासारखी पवित्र परंपरा ही गुन्हेगारीचे साधन बनेल। मैं वो दोनों साथ में था। मेरा नाम है सोनू और उसका चाबी रख दिया था टेबल पे, हाँ होटल पे रख दिया था। उसके बाद वो पिए गया कंपा, पैसा मांगने रहा था मोबाइल से पैसा मांगने गया था। वहाँ पे क्या काम करा, वो काउंटर के अंदर रख दिया था। फिर उसको हम वो दोनों लोग के हिलने लगे, वो चाबी हिलने लगे। फिर आया के बाद मैं बोला कि भाई काउंटर पे जाके देखो उधर छोड़ा होगा। वो गया तो फिर वो बोला कोई होटल मालिक बोला कि मेरे के कि उधर ही होगा, अरे मेरे को 20 रुपया दो उधर ही होगा। फिर निकले बाद वो दिया नहीं, बोलते हैं कि उधर मंदिर है। मंदिर के किरे बाद बोला तो उसको मारे लगे। वो है दानिश है, मुसलमान है, उसको वो किरेवा मानने लगा, मेरे भी के मानने लगा। मैं बोला कि सोनू पाल हूँ और वो बोला कि मुसलमान हूँ हम। उसको मानने लगा था। उसको पेट्रोल छोड़ दिया था, उसको पेट्रोल छोड़ के अंगार मारा था, अंगार जला नहीं। फिर निकले बाद उसको बाटल से लेके टट्टी के रस्से से बाटल से था डाल रहे थे। फिर निकले बाद पुलिस नहीं आया। फिर निकले बाद उसको मेरे को साथ में लेके आया, फिर दवा खाने में लेके आया। कम से कम 2 घंटे लगातार मार रहे थे डंडे से, वो डंडा से मार रहे थे, पट्टा से, बेल्ट से, चप्पल से मार रहे थे, लाते मुक्का मार रहे थे, एकदम मुआ के छोड़े हैं उसको। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।